आज बोलणार आहोत त्या मुलीबद्दल जिचं नाव म्हणजेच कॉन्फिडन्स. हो, स्मृती मंधाना. कारण आज मैदानावर झालं एकच, सबकुछ मंधाना. न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या महिला संघाने दाखवला धडाकेबाज फॉर्म. पहिल्याच चेंडूपासून स्मृती मंधाना आणि प्रतिका रावलने झालं एकच, फटाके फोडले. दोघींनी मिळून उभारली तब्बल 212 धावांची विक्रमी भागीदारी. मंधानाने ठोकले 109 धावा, तर रावलने झळकावलं भव्य शतक 122. आणि सांगायलाच हवं, प्रत्येक शॉट होता मंधानासारखा परफेक्ट. मित्रांनो, स्मृतीनं आज मैदानावर 4 विक्रम मोडले. 2025 मधलं 5वं शतक ताजमिन ब्रिट्सच्या बरोबरीत. महिला ओडीआय इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची शतकवाली 14 शतकं. एका वर्षात सर्वाधिक षटकार 29, लिझेल लीला मागे टाकलं. आणि शेवटचं, इतिहासातील सर्वाधिक धावा करणारी सलामी फलंदाज. काय सांगू, आता तर क्रिकेट चाहत्यांचं एकच म्हणणं, टीम इंडिया नाही, टीम मंधाना आहे. प्रतिका रावलची जबरदस्त खेळी आणि जेमिमा रॉड्रिक्सच्या जलद 76 धावा, भारताने गाठला स्कोअर 343. हा भारताचा या विश्वचषकातील सर्वात मोठा स्कोअर. उत्तरार्धात गोलंदाजीनं सुद्धा मंधानाला साथ दिली. पहिल्याच षटकात क्रांती गौडनं सुजी बेट्सला बाद केलं आणि मग रेणुका ठाकूरनं प्लिमरचा बॉल स्टंपवर टेकवला. न्यूझीलंडला सावरायलाच वेळ मिळाला नाही. आजचा सामना एका ओळीत सांगायचा तर फक्त इतकंच, स्मृती मंधाना ऑन फायर, बाकी सगळे ऑन ॲडमायर. मंधानाचे विक्रम आणि चाहत्यांची एकच आरोळी, सबकुछ मंधाना. इंडिया. न्यूझीलंडच्या फलंदाजांची आजची कामगिरी जबरदस्त आणि चढ उतारांनी भरलेली होती. पहा एक झलक. सुजी बेट्स फक्त 1 धावा 6 चेंडू करून क्रांती गौडच्या गोलंदाजीवर प्रतिका रावलच्या झेलमध्ये बाद. जॉर्जिया प्लेमर आक्रमक खेळ, 30 धावा, 35 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार. पण रेणुका ठाकूरने क्लीन बोल्ड केलं. अमेलिया केर संयमी फलंदाजी, 45 धावा, 55 चेंडू, 4 चौकार. पण स्नेह राणाने स्मृती मंधानाकडून झेल घेतला. सोफी डिवाइन कर्णधार, अपेक्षा मोठ्या, पर फक्त 6 धावा, 9 चेंडू करून रेणुकाने तिलाही बोल्ड केलं. ब्रुक हॅलिडे आजचा स्टार, 81 धावा, 98 चेंडू, 9 चौकार, 1 षटकार. पण अखेरीस स्नेह राणाने झेल घेतला आणि श्रीचरणीच्या गोलंदाजीवर बाद. मॅडी ग्रीन चांगली साथ दिली, 18 धावा, 20 चेंडू. पण क्रांती गौडच्या झेलवर प्रतिका रावळच्या चेंडूवर बाद. भारताच्या गोलंदाजांनी छान योजना आखून विकेट्स मिळवल्या.